तर वाटत प्रश्न पडला तर आम्ही खर्च करायला तयार आहोत. जाण्याचा भाड्याचा प्रश्न येतो तो आम्ही देऊ, आम्ही बेअर करू. तुम्ही जेवण तर देताना असतं, एक वेळचं जेवण तुम्ही देता, एक वेळचं जेवण आम्ही बेअर करू, पण हे करता येत होते तर कारण दुसरा भाग जो आहे याच्यामध्ये की ज्याप्रमाणे यशोदाने आम्हाला तिथे नेलं आणि तिथे पुण्याला जे प्रशिक्षण मिळालं, आम्ही प्रत्येक वेळेस हे सांगतो की आम्हाला तिथे जे ट्रेनिंग मिळालं किंवा प्रशिक्षण मिळालं असं प्रशिक्षण आम्ही आजपर्यंत घेतलं नव्हतं. माझा दुसरा प्रश्न असा आहे की या प्रशिक्षणावर इतका कोट्यावधी खर्च होतो, हे प्रशिक्षण केंद्र यशोदासारखं जिल्ह्यात का होऊ नये? जे आपण एका शाळेमध्ये म्हणजे आजची अडचण कशी आहे की इथे एक प्रशिक्षण होते, तिथून लगेच तिथे जावं लागते, तिथून तिकडे जावं लागते, म्हणजे 3-3 सेंटर जात असण्यापेक्षा ऍट ए टाइम एका वेळेस एका ठिकाणी आपण या प्रशिक्षणाचा आनंद घेऊ शकू. आणि असं एखादं प्रशिक्षण केंद्र जर निर्माण केलं तर त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये खरोखर मला असं वाटतं की हे प्रशिक्षणाचं वातावरण निर्माण आहे. काय होतंय की प्रत्येक जण जे जाण्याचे भाग आहे टाळण्याचा प्रयत्न आपण किती करत असतो, पण तरी त्या प्रशिक्षणाला प्रशिक्षण म्हणून यशदाचं जे वातावरण आहे ते निश्चितच एक शाळा म्हणून आम्ही देऊ शकत नाही. एका नेटिव्ह ठिकाणी आपण हे सगळं करू शकत नाही. म्हणून या सगळ्यांना या सगळ्या व्यापापासून दूर न्यायचं आणि कुठेतरी छान प्रशिक्षण द्यायचं. एखादं असं प्रशिक्षण केंद्र माझ्या नजरेसमोर आहे, पण तसं करता येईल का हे सगळं शेवटी कसं आहे की जे काही नॉर्म्स येतात त्याप्रमाणे आपल्याला ते चालवावं. आज जर समजा दिवे सर आहे, तिथे प्रत्येक प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण केंद्रावर जात असताना त्यांना आज इथे वेळ द्यावा लागतो तर उद्या तिकडे वेळ द्यावा. हे जर एका ठिकाणी असलं, एका प्रिमायसेस मध्ये वाढणारी शाळा आणि वेगवेगळ्या ठिकाणी पुष्कळ हे होते, कंट्रोलिंगला या बाकी सगळ्या गोष्टींना सुद्धा जे आहे ते सगळी व्यवस्था छान होऊ शकते. आणि असं म्हणण्याची पाळी येणार नाही की या प्रशिक्षण केंद्रात चांगली सोय होती, तिथे कमी होती आणि ही तळावर होणार नाही, तर कंट्रोल एका ठिकाणी जाईल. म्हणून शक्य असेल तर पुढल्या वर्षी तरी या प्रशिक्षण केंद्राच्या निमित्ताने एखादं चांगलं प्रशिक्षण केंद्र शासनाने निर्माण करावं आणि त्याच्यासाठी यशदाने आग्रही राहावं एवढी मी विनंती करतो. धन्यवाद.